नमस्कार, मी दीपाली. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता कार्तिक महिन्यातली जी संकष्ट चतुर्थी येणार आहेत त्या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत महत्त्वाच्या, तर त्याच्याबद्दलच आज मी तुम्हाला सांगणार आहे. आता संकष्ट चतुर्थी आपला प्रिय गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पाचे संकष्ट चतुर्थीला आपण खूप खूप छान अशी गणपती अथर्व शीर्षाची अभिषेकाची सेवा करत असतो. तर प्रत्येकाने एकदा तरी गणपती अथर्व शीर्षाचा अभिषेक आपल्याला या दिवशी करायचा आहे. जमलं तर 21 वेळा आपल्याला हा अभिषेक करायचा आहे, कारण अभिषेकयुक्त हे जे गणपती अथर्व शीर्ष आपण जेव्हा करतो ही खूप प्रभावी सेवा असते आणि गणपती बाप्पाची सगळ्यात आवडतीची ही सेवा आहे. तर या दिवशी जे तुमचं अभिषेकाचं पाणी तयार होईल, गणपती अथर्व शीर्षाचं जे अभिषेकाचं पाणी होईल, तर ते आपल्या मुलांना तुम्ही प्यायला द्या. म्हणजे त्याने त्यांची बुद्धिमत्ता वाढेल, स्मरणशक्ती वाढेल आणि आकलन क्षमता वाढेल. कारण गणपती बाप्पा ही विद्येची देवता आहे आणि गणपती अथर्व शीर्ष जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा तुमच्या मुलांना साईडला घेऊन बाजूला बसवूनच ते म्हणा. याने आपले शब्दोच्चारसुद्धा स्पष्ट होतात आणि बुद्धिमत्तेसुद्धा वाढवते. कारण गणपती अथर्व शीर्षाची रचनाच अशी केलेली आहे की त्याने आपल्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ होईल. हे पाणी अभिमंत्रित केलेलं पाणी, अभिषेकाचं पाणी आपण त्यांना प्यायला द्यायचं आहे. दुसरी गोष्ट, कुठल्याही संकष्ट चतुर्थीपासून तुम्ही ही सेवा करू शकता. 21 दिवसाची गणपती अथर्व शीर्षाची प्रभावी सेवा. यामध्ये तुमचं कुठलीही इच्छा असेल ती इच्छा बोलून संकल्प करून आपल्याला ही 21 दिवसाची रोज 21 वेळा श्री गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि त्या अभिषेकाचं पाणी आपण स्वतःच प्यायचं आहे. तर ही सेवा तुम्हाला 21 दिवस खंड न पडता करायची आहे. मासिक धर्म असेल तर तेवढे दिवस सोडून सेवा करू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आता सेवा अशी आहे की आपल्या आयुष्यामध्ये काही असे संकट येतात, काही अशा अडचणी येतात की आपल्याला त्यामधून सुटायचे मार्ग दिसत नाही. आयुष्य संपून जावंसं वाटतं आणि आयुष्य निरर्थक वाटायला सुरुवात होते. असे संकट येतात की घरातील कटकडी असतात, कर्जबाजारीपणा असतो किंवा आजारपणा असतात, तर नवरा बायकोमधले भांडण असतील, तर अशा काही गोष्टी असतात की ज्या आपण कुणाला सांगूही शकत नाही आणि आपल्याला त्या पेलवतसुद्धा नाही. छोटी मोठी जी संकट आहे त्यामधून जर बाहेर पडायचं असेल तर एक छान प्रभावी उपाय आहे की एक छोटीशी खोबऱ्याची वाटी घ्यायची, छोटी घ्या. त्यामध्ये 2 भीमसेनी कापूर आपल्याला जाळायचे आहे. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी 2 भीमसेनी कापूर घ्या, एक कापूर जाळा आणि तो संपत आला की दुसरा टाका. म्हणजे 2 कापूर आपल्याला जाळायचे आहे आणि ते एकामागे एक टाका, एकसाथ जळू नका, कारण सेवा आपली तेवढीच जास्त होईल. म्हणून एकामागे एक 2 कापूर टाका आणि हे कापूर जेव्हा जळत असतील, जेव्हा लावतो आपण तो कापूर त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये हातामध्ये घेऊन, तेव्हा आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः. हा मंत्र म्हणायचा आहे. जोपर्यंत तो कापूर जळतो, दोन्ही कापूर जळतात, तोपर्यंत हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. आपल्या ज्या काही संकट असतील, जे काही संकट असतील, दुःख असतील, ते या कापूररूपी सेवेने त्यात जळतील. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी ही प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे. अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. कुठलंही संकट असो, दुःख असो, हे या सेवेने तुमचं दूर होईल. म्हणून ही सेवा आपल्याला नक्की आवर्जून करायची आहे. हे सेवा केलेलं जे खोबरं आहे ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडायचं आहे. वाहत्या पाण्यामध्ये सोडा किंवा निर्माल्यामध्ये तुम्ही हे खोबरं टाकून देऊ शकता. फक्त कचऱ्यामध्ये, घंटागाडीमध्ये हे खोबरं टाकू नका. यावर आपण सेवा केलेली आहे. वाहत्या पाण्यातच सोडा किंवा निर्माल्य तुमच्या एरियामध्ये निर्माल्याची कुंडी असेल तर तिथे नेऊन टाका किंवा पुरून द्या एखाद्या खड्ड्यामध्ये. तर असं आपल्याला ही सेवा करायची आहे. तुमचे सगळे तुमचे सगळं संकट, दुःख हे निघून जातील. इतकी प्रभावी या सगळ्या सेवा आहेत. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा, म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचवत आहे. श्री स्वामी समर्थ.